नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आपल्याला आजच्या व्हिडिओत जाणून घ्यायची आहे. काय आहे ती बातमी? चला तर मग बघूया. राज्यातील शिक्षकांना BLOच्या कामातून मुक्त करण्याच्या हालचाली. शालेय शिक्षण मंत्र्यांचे विधान परिषदेत लेखी आश्वासन. शिक्षकांवर सोपवण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांची दखल सरकारने घेतली आहे. शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यासारख्या अशैक्षणिक कामातून मुक्त करण्यासाठी आता खुद्द राज्याच्या मुख्य सचिवांच्या स्तरावरून संबंधित विभागांना निर्देश दिले जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. विधान परिषदेचे सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण, सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचे उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एक आश्वासन दिलं आहे, लेखी आश्वासन, की राज्यातील शिक्षकांना आता BLOच्या अतिरिक्त कामातून मुक्त केलं जाईल. त्यामुळे आता अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. त्यामुळे आता शिक्षण मंत्र्यांनी मान्य केले आहे की काही ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या जात आहेत. मात्र शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा ही सरकारची भूमिका आहे. ज्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही त्यांच्यावर होणारी प्रशासकीय कारवाई आणि शिक्षकांवरील कामाचा अतिरिक्त भार कमी करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिले आहे. तर या बातमीनुसार आपल्याला लक्षात येत आहे की शिक्षकांवर जो अतिरिक्त ताण BLO या पदाचा येत होता आणि मतदानाचे जे काम करावे लागत होते आणि त्यामुळे त्यांना शाळेसाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वेळ दिला जात नव्हता, त्यामुळे या समस्येवर आता उपाय हा शिक्षण मंत्र्यांनी शोधलेला आहे आणि तसं लेखी आश्वासन आपल्याला विधान परिषदेत त्यांनी दिलेलं आहे. तरी एकंदरीतच ही BLOचे काम बघणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की आता त्यांच्यावरील अतिरिक्त ताण हा कमी होणार आहे. तर अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.